नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉग डे 63 मध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याला एक हायलाईट बनवायची आहे आणि तिला CC वगैरे करून पूर्ण फायनल करून द्यायची आहे. आजच्या आजच द्यायची आहे. तर त्यामुळे आपल्याला पहिलं तर प्रायोरिटीवर एक हायलाईट बनवायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण जे काय करणार आहे आजच्या दिवसामध्ये, पूर्ण दिवसामध्ये ते तुम्हाला दिसणार आहे. आणि आज पण पाऊस आहे तसाच आहे, कंटिन्यू पाऊस आहे. पावसात काही कमीपणा नाही आहे किंवा कुठेच कमी झालेला नाही आहे. आणि अजून पण मेसेज येत आहेत गव्हर्नमेंटचे की ठाणे, मुंबई, उपनगर जिल्ह्यामध्ये पावसात पुढील 3 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आवश्यक असल्यासच बाहेर निघा. तर मित्रांनो, जेवढे पण आहेत ठाणे, मुंबई, नाशिक जिल्ह्यामधले जे कोणी व्ह्यूवर्स आहेत त्यांनी बाहेर जावा. जर काम असेल, अत्यंत गरजेचं काम असेल तरच बाहेर जावा. आणि जरी गेले तरी बाहेर स्वतःची काळजी घ्या. जे कोणी मित्र आपले फिरायला वगैरे जात आहेत धबधब्याच्या ठिकाणी किंवा कुठे, त्यांनी पण काळजी घ्या. एन्जॉय करा, सगळ्या गोष्टी करा, पण स्वतःची सेफ्टी बघा, जेणेकरून घरच्यांना आपला त्रास होणार नाही. तर यस, आता वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या 63 ब्लॉगला. तर भेटूया आपण ब्लॉगमध्ये. मस्त आहे की नाश्ता झाला, गरम गरम उपमा. काल दिदी गेलेली बाहेर हॉटेलला, तर तिने लॉलीपॉप, तिचं उरलेलं लॉलीपॉप भेटलं आहे मला. आणि हा उपमा मस्तपैकी नाश्ता करूया आणि आपल्या कामाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज आपण एक नवीन चॅलेंज घेतलं होतं की एक हायलाईटला बनवायला आपल्याला किती वेळ लागतो आहे, कमीत कमी किती वेळ लागतो आहे, विदाऊट म्हणजे कुठलाही टाईमपास न करता, फोन न यूज करता, फोन न बघता, जर एकाग्रतेने जर एक हायलाईट बनवायची झाली, वेडिंग हायलाईट, तर त्याच्यासाठी किती टाईम लागतो. तर मी बहुतेक 4:53 काहीतरी व्हिडिओ चालू केलेला बनवायला आणि तो काहीतरी 6:45 का काहीतरी झाला. म्हणजे टोटल एकूण दीड तास लागले संपूर्ण हायलाईटचा टाईमलाईन बनवायला. कारण की काहीच टाईमपास नव्हता गेला, काहीच टाईमपास नाही. तर यस, आज आपल्याला ही गोष्ट एक नवीन समजली की आपण जर एकाग्रतेने काम केलं तर कमी टाईममध्ये पण आपण जास्त काम करू शकतो. तर यस, मला तर म्हणजे चांगलं वाटलं की आपण 1.5 तासामध्ये एक व्हिडिओ बनवू शकतो. तर असे दिवसाला म्हणजे किती 3 ते 4 व्हिडिओ तर आपण नक्कीच बनवू शकतो. तर यस, मला आज समजलं आहे की टाईमपास न करता काम केलं तर बऱ्याच गोष्टी होऊ शकतात आणि जास्त काम होऊ शकतं. काय बनवतेस? चिकनचा भात. काय नाही बोलते? दही मस्त बनव, एक नंबर. मस्त वेगळे गरमागरम सूप केलं आहे चिकनचं, एक नंबर. सूप पिऊया, मजा घेऊया, पावसाचा आनंद घेऊया आणि आपल्या कामाला सुरुवात. तर मित्रांनो, एक दुःखाची बातमी आहे
की आपले जे काका होते ज्यांच्याबद्दल मी ब्लॉगमध्ये सांगितलेलं की त्यांनी महाराष्ट्र दौरा चालत केला आहे, किंवा ते डोंबिवलीतले जे काका जे पूर्ण महाराष्ट्रभर चालत फिरले शेतकऱ्यांसाठी खास करून, तर त्यांचा एक पेट होता स्कूबी नावाचा, तर तो आज वारला. तर त्यांचे म्हणजे ते बाबा आणि त्या काकी दोघं जण राहतात, आणि त्यांचे दोन्ही पण मुलगा असतो तो बाहेरगावी असतो आणि मुलगी पण बाहेरगावी असते, तर त्यांच्याकडे कोणच नसतं, ते दोघंच राहतात. तर आमू हा त्यांच्याकडे सारखा जात येत असतो, म्हणजे आमूस त्यांच्याकडे जास्त जाणं येणं असतं आमूचं. तर आता आपण आमूकडेच चाललो आहे. आमूसोबत आपण स्कूबीकडे जाणार आहे, स्कूबीला अखेरचा निरोप द्यायला जाणार आहे. तर यस, आपली कामं तशीच ठेवून मी आता निघतो आहे, कारण स्कूबीला शेवटचा बाय बाय करायचा आहे. तर यस, मग आपण जाऊया स्कूबीकडे. धोतीकडे घ्या. थोडी त्याकडे मॅडम आता पायाकडे घ्या. पायाकडे लावल्या गोळी लावा मॅडम. शेण्याची लावली इकडे मागे मी म्हणतो ना खरे अर्थ नाही. आम्ही ते कसं खाली मी पहिल्यांदा घेतो सांगतो मी आणून देतो. हो. हा तुम्ही एवढी सेवा केली काय नाही काय नाही बाबा हलत नाही तर सोडत नाही कुत्र्याला काय काय पुरी बिरी. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा इथेच समजा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, कारण की आज तर खूप लेट झाला आहे, तर उद्या ब्लॉग यायला पण लेट होईल. तर प्लीज सांभाळून घ्या. आणि आता तरी मी शिव्या खाणार आहे, भरपूर शिव्या खाणार आहे.